जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज देहू इथे पार पडतोय। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर भाजपच्या शहराच्या दोन्ही महिला आमदार या ठिकाणी आल्यात। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अश्विनीताई, काय सांगाल? प्रत्येक वर्षी भाविक वारकरी असतील आतुरतेने वाट पाहत असतात आजच्या दिवसासाठी। आज तो क्षण आलाय, थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान होते। कसं पाहता या दिवसाकडे? खरं तर या दिवसाची सर्व उभा महाराष्ट्र हा या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो की कधी पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे आणि तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांबरोबर पायी चालत आम्हाला कधी पांडुरंगाचं दर्शन होणार आहे। या सोहळ्यासाठी सर्वजण अगदी वर्षभर तयारी करत असतात आणि कधी पेरणी होती आणि कधी आम्ही त्यांच्या बरोबर जातोय ह्याची आतुरतेने वाट बघत असतात। त्याच्यामुळे आज सगळेजण पालखीच्या प्रस्थानाची आतुरतेने वाट पाहतात। आजच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विठ्ठलाकडे काय साकडं घालणार आहात नागरिकांसाठी? नागरिकांसाठी मी आज असं साकडं घालीन की सगळ्यांच्या मनोकामना इच्छा या पूर्ण व्हाव्यात आणि भरपूर पाऊस पडावा आणि सगळं जनतेची मनोकामना आहे ती अगदी पूर्णपणे मनोकामना ही पूर्ण व्हावी अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते। आपल्यासोबत आमदार उमा खापरे पण आहेत। उमाताई, हरिनामाचा जयघोष होतो, थोड्याच वेळात पालखी प्रस्थान सुरू होणार आहे, काय सांगाल? थोड्या वेळात पालखी प्रस्थान सुरू होणार आहे आणि त्याची देही त्याची डोळा हे सर्व वारकऱ्यांना हे पाहायचं आहे, वारकऱ्यांना निघायचं आहे। शेती पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, पेरणी झालेली आहे आणि आज वारकरी विठ्ठलाच्या भेटीला चाललेला आहे। हे खूप छान वातावरण आहे आणि खूप आनंदी आहोत की देवाच्या चरणी आज विलीन होत आहे। तुम्ही काय साकडं घालणार आहात विठ्ठलाकडे? मी विठ्ठलाला साकडं घालणार आहे की माझा शेतकरी सुखी होऊ दे, पाऊस पडू दे, माझा कामगार सुखी होऊ दे, जे प्रश्न असेल ते सुटू दे, हेच वारकऱ्यांना देवाकडे मागणी करणार आहे। धन्यवाद। सोबत शहरातील दोन्ही महिला आमदार होत्या, त्यांनी देखील विठ्ठलाकडे साकडे घातले की यंदाच्या वर्षी शेतकरी असतील त्यांचे प्रश्न सुटू देत, त्याचबरोबर सर्वांना सुखी ठेव। कॅमेरामॅन मानदेश शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज देऊ।